श्रावण आपल्या शरीराचे शुद्धीकरण, मानसिक संयम आणि आध्यात्मिक प्रगती साधण्याचा एक काळ आहे. या काळात आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, कोणते नियम स्त्री-पुरुषांनी कठोरपणे पाळले पाहिजेत, महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पिंडीवर काय अर्पण करावेत, महिलांनी कोणत्या रंगाचे वस्त्र टाळावे, कोणत्या भाज्या खाऊ नयेत, या सर्व गोष्टींमागील धार्मिक कथा आणि आधुनिक शास्त्र आज आपण अगदी सविस्तरपणे आणि सखोल समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्रावण महिन्यात रोजच्या दिनचर्येत शिस्त आणि सात्विकता राहावी यासाठी ऋषीमुनींनी आणि आयुर्वेदाने काही नियमांची आखणी केलेली आहे. हे नियम स्त्री पुरुषांसाठी दोघांसाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. आता कोणकोणते नियम पाळायचे आहेत तर ते अगोदर आपण सर्वात प्रथम जाणून घेऊयात. त्यामध्ये पहिला नियम आहे तो म्हणजेच श्रावणात सूर्योदयापूर्वी म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 4 ते 5च्या दरम्यान उठण्याची सवय लावावी. या वेळेत वातावरणात ऑक्सिजनाचे प्रमाण जास्त असते आणि सकारात्मक ऊर्जा उच्च पातळीवरती असते. दुसरा नियम म्हणजेच सकाळी उठल्यावर स्वच्छ पाण्याने स्नान करावे. थोडे गंगेच्या पाण्यात तीळ आणि कडुलिंबाची पाने टाकावीत, ज्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहील. त्यानंतर पुढचा नियम आहे तो म्हणजेच संपूर्ण महिन्यात मांस, मासे, अंडी, कांदा, लसूण आणि तिखट अतिमसालेदार पदार्थांचा त्याग करावा. हे पदार्थ शरीरात उष्णता आणि मनात काम, क्रोध वाढवतात. मद्यपान, धूम्रपान, तंबाखू किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून श्रावणात पूर्णपणे दूर राहावे. यामुळे शरीरातील यकृत आणि फुफ्फुसांना पुनर्जीवित होण्याची संधी मिळते. श्रावण महिन्यात शारीरिक संबंध टाळून ब्रह्मचर्याचे पालन करावे. यामुळे शरीरातील ऊर्जा टिकून राहते आणि मानसिक एकाग्रता वाढते. सकाळी आणि संध्याकाळी घरातील देव्हाऱ्यात गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. दिव्याच्या ज्योतीमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. रोज शिवलीलामृताचा किमान एक अध्याय किंवा शिव कवच, रुद्राष्टकम किंवा श्री मनमोहन स्तोत्र यांचे पठण करावे. वाचणं शक्य नसल्यास ते ऐकावे. श्रावणात पचनास हलके असलेले आहार घ्यावेत. आहारात भाजी, फळे, तूप, साबुदाणा, वरई आणि भिजलेल्या सात्विक अन्न खावे. श्रावण सोमवार, एकादशी किंवा शिवरात्रीचे उपवास करताना शरीराला त्रास होईल असे उपवास करू नयेत. फलाहार आणि पाण्याचे प्रमाण योग्य ठेवावे. विशेषतः पुरुषांनी श्रावण महिन्यात केस, नखे कापावे किंवा दाढी करणे टाळावे. धार्मिक मान्यतेनुसार यामुळे शरीरातील ऊर्जा अखंड राहते. घरात किंवा बाहेर कोणाशीही भांडण करू नये. राग आल्यास ओम नमः शिवाय याचा जप करून मनातल्या मनात जप करावा. क्रोधाने पुण्याचा क्षय होतो. कोणालाही अशब्द बोलू नयेत. कोणाची निंदा, नालस्ती करू नयेत आणि असत्य बोलणे पूर्णपणे टाळावे. आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तीला धान्य, वस्त्र, छत्री किंवा पादत्राणाचे दान करावे. श्रावणात केलेले दान 1000 पटीने फळ देते. श्रावण महिन्यात अतिमऊ गादीवर झोपण्याऐवजी जमिनीवर चटई किंवा कंबल अंथरून झोपल्याने पाठीचा कणा मजबूत होतो आणि काम वासना नियंत्रित राहते. श्रावणी सोमवारी दिवसभर उपवास करून संध्याकाळी महादेवांच्या पूजेनंतर एकच वेळ सात्विक जेवण करणे अत्यंत शुभ मानले जाते. पूजेच्या वेळी किंवा मंदिरात जाताना चामड्याचे पट्टे, पाकिटे किंवा चप्पल वापरणे टाळावेत. चामडे हे प्राण्यांच्या कातड्यांपासून बनत असल्याने ते अशुद्ध मानले जाते. शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी कच्चे दूध वापरावे, परंतु स्वतः पिण्यासाठी दूध नेहमी चांगले उकळूनच प्यावे. श्रावणात दुपारी झोपल्याने शरीरात कफ आणि तमोगुण वाढते, ज्यामुळे पचनक्रिया मंदावते आणि आळस वाढतो. श्रावणात नवीन झाडे, विशेषतः बेल, तुळस, आवळा किंवा पिंपळाचे रोप लावावे. कोणतीही हिरवी झाडे तोडू नयेत. गायला रोज पहिली पोळी म्हणजेच गोग्रास द्यावी. कुत्रे, मांजर आणि पक्ष्यांना अन्न पाणी द्यावेत. प्राण्यांना त्रास देणे हे महादेवांच्या कोपाला कारणीभूत ठरते. घरातील वृद्ध आई-वडील आणि गुरूंचा रोज सकाळी स्पर्श करून आशीर्वाद घ्यावेत. त्यांच्या आशीर्वादाशिवाय कोणतीही पूजा यशस्वी होत नाही.
मनात कोणाबद्दलही वाईट भावना, मत्सर किंवा कामुक विचार येऊ नयेत. मन नेहमी देवाच्या चिंततेच ठेवावे. सूर्यास्तानंतर पचनशक्ती अत्यंत मंद होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी खूप जड किंवा तेलकट अन्न खाणे पूर्णपणे टाळावे. श्रावण महिन्यात पूजेच्या वेळी किंवा इतर वेळी रंगांचे कपडे टाळावे. या काळात तेजस्वी आणि सकारात्मक रंगाचा वापर करावा. तांब्याच्या तांब्यात रात्रभर पाणी ठेवलेले सकाळी प्यावे. जेवणासाठी आणि पूजेसाठी तांबे, पितळ किंवा मातीची भांडी वापरणे आरोग्यदायक असते. नवविवाहित महिलांनी श्रावणातील दर मंगळवारी मंगळागौरीचे व्रत करावे. यामध्ये पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी पूजा केली जाते. काम करत असताना, चालताना किंवा मोकळ्या वेळेत मनातल्या मनात पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय याचा अखंड जप चालू ठेवावा. ज्या ठिकाणी अशुद्धता, मद्यपान आणि अधार्मिक कामे चालतात, अशा ठिकाणांपासून श्रावणात पूर्णपणे दूर राहावे. महादेवाला जलाभिषेक करताना लोटाभर पाणी भक्तीने वहावे, परंतु पाण्याचा उपयोग करू नये. निसर्गातील पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवावेत. हे महादेवा, तुम्ही मला जे काही दिले आहे त्याबद्दल मी आभारी आहे, असा भान ठेवून रोजच्या दिवसांची सांगता करावी. अहंकार पूर्णपणे सोडून द्यावेत. शिवलिंग हे केवळ पाषाण नसून ते कफाट ऊर्जेची निर्मिती आहेत. पिंडावर अर्पण केलेल्या प्रत्येक वस्तूमागे एक विशिष्ट शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारण आहे. महादेवांच्या मस्तकांवर सतत पाण्याचा धारा अभिषेक केल्याने मानसिक ताण, चिडचिड आणि राग शांत होतो. शिवलिंगावर कच्चे दूध अर्पण केल्याने शरीरातील आरोग्य चांगले असते. सर्व प्रकारच्या व्याधींपासून मुक्ती मिळते. बेलपत्र अर्पण केल्यामुळे बेलाचे पान महादेवांना अत्यंत प्रिय आहे. अखंड पाने असलेले बेलपत्र अर्पण केल्याने 3 जन्मांचे पाप नष्ट होतात. धातूर आणि भांग हे विषारी पदार्थ मानले जाते. याचा अर्थ असा की आपल्या मनातील सर्व वाईट विचार, काम आणि क्रोध आणि व्यसने आपण महादेवांना अर्पण करून स्वतः निष्पाप व्हावे. तांदूळ हे समृद्धीचे प्रतीक आहे. शिवलिंगावर न तुटलेले तांदूळ अर्पण केल्याने घरात धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. मधाचा अभिषेक केल्याने वाणीत उघडवता येतो आणि समाजात मानसन्मान वाढतो. उदाहरणार्थ मोगरा, धतुरा आणि कन्या राशी महादेवाला वाहिली जाणारी पांढरी फुले मनात शांतता निर्माण होते आणि मोक्षाचा मार्ग मोकळा होतो. महादेवाला केवळाची वळण, तुळस चुकूनही अर्पण करू नयेत. श्रावण महिन्यात महिलांनी रंगाची साडी आणि वस्त्रे पूर्णपणे टाळावेत. हिंदू धर्मात काळा रंग हा राहू आणि शनीशी संबंध मानला जातो. काळा रंग हा नकारात्मक दोष आणि शोक आणि निरस्तेचे प्रतीक आहे. श्रावण हा सण, उत्सव, भक्ती आणि सौभाग्याचा महिना आहे. पूजा अर्चना करताना काळा रंग परिधान केल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे. श्रावणात ढगाळ वातावरण असते आणि सूर्यप्रकाश कमी असतो. काळा रंग उष्णता आणि सकारात्मक लहरी शोषून घेतो, ज्यामुळे आळस आणि नरश वाढू शकते. श्रावणात हिरवा रंग परिधान करणे सर्वात श्रेष्ठ मानले जाते, कारण हिरवा रंग हा निसर्गाचे, समृद्धीचे आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. याशिवाय पिवळा, लाल, केसरी आणि पांढरे रंग अत्यंत शुभ असतात. अनेकदा लोकांना वाटते की श्रावणात भाज्या न खाणे केवळ अंधश्रद्धा आहे, पण त्यामागे आयुर्वेदिक आणि आधुनिक विज्ञान आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या पालेभाज्या, पालक, मेथी, शेपू, तांदूळजा, कोथिंबीर, पावसाळ्यात जमिनी कीटक, बारीक अंडी आणि विषाणूंचे प्रमाण 100 पटीने वाढते. पालेभाज्या जमिनीच्या जवळ उगतात. त्यामुळे पानांवरती सूक्ष्म कीटक आणि अंडी चिकटलेली असतात, जी साध्या पाण्याने धुतली तरी जात नाही. तसेच पावसात पालेभाज्यांमध्ये वात वाढणारे गुणधर्म असतात, ज्यामुळे पोटाचे विकार, गॅसेस आणि विषबाधा होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर या महिन्यांमध्ये वांगी सुद्धा खाल्ली जात नाही. मशरूम सुद्धा आपल्याला खायचे नाहीये. कोबी किंवा फ्लावर सुद्धा आपल्याला या महिन्यामध्ये पूर्णपणे टाळायचे आहेत. हे सर्व नियम का पाळावे? तर बघा, आपल्या पूर्वजांनी श्रावणात जे नियम सांगितलेले आहेत, त्यामागे केवळ अंधश्रद्धा नसून वैज्ञानिक कारणे देखील आहेत.
त्याचबरोबर या महिन्यांमध्ये महादेवांच्या पिंडीवर कोणते पदार्थ अर्पण करू नयेत, तर तुटलेले जे पदार्थ असतात, तर ते सुकूनही अर्पण करू नयेत. तुळस अर्पण करू नयेत आणि त्याचबरोबर केवडा म्हणजेच केतकीचे फूल, ज्याला आपण चाफ्याचे फूल म्हणतो, ते फूल देखील महादेवांना अर्पण केले जात नाही. पाणी अर्पण करत असताना ते नेहमी तांब्याच्या तांब्यातूनच अर्पण करावे. दूध अर्पण करत असताना ते नेहमी स्टीलच्या भांड्यामधूनच अर्पण करावे. अशा पद्धतीने आपल्याला काही नियम आहे ते पाळायचे आहेत. आपण हे नियम पाळले तर आपल्याला याचा खूपच चांगला फायदा आहे. जीवनातील अडचणी, दुःख दूर होतात आणि महादेवांची आपल्यावर कृपा होत असते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना ओम नमः शिवाय.